टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज आपल्याकडे पंचगंगा नदीची पातळी जी आहे ती 67.9 इंच एवढी आहे। आपली इशारा पातळी ही 68 फुटाची आहे आणि धोका पातळी 71 फूट आहे। तथापि पाणी आता पसरायला लागलेलं आहे आपल्या रहिवासी भागामध्ये, त्यामुळे आम्ही काही कुटुंब स्थलांतरित करायला सुरुवात केलेली आहे। पैकी लक्ष्मीदड कटके गल्ली येथील 10 कुटुंब स्थलांतरित झालेले आहेत। त्यापैकी 7 कुटुंब ही त्यांच्या नातेवाईकांकडे शिफ्ट झालेले आहेत आणि 3 कुटुंब ही आपल्या छावण्यांमध्ये शिफ्ट झालेले आहेत। तसेच आपल्याकडे जवळपास 47 पशुधन हे आपल्या छावण्यांमध्ये शिफ्ट झालेलं आहे आणि त्यांची पर्यायी व्यवस्था सगळी करण्याची कारवाई आमच्या महापालिकेमार्फत सुरू आहे। किती छावण्या तयार केल्या? आम्ही टोटल 40 छावण्या ऍक्टिव्ह ठेवलेल्या आहेत। आता पहिली जी छावणी आपण सुरुवातीला ज्यावेळेला पाणी येतं त्यावेळेला जी केलेली असते ती म्हणजे आपलं घोरपडे नाट्यगृह। इथं आता पहिली छावणी सुरू केलेली आहे। जर गरज पडली तर पुढच्या सगळ्या छावण्या आम्ही ऍक्टिव्हेट केलेल्या आहेत। आमची सर्व यंत्रणा ही फील्डवर आहे, ऍक्टिव्ह आहे आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये, फक्त प्रशासनाने सांगितलेल्या सर्वच गोष्टींचा पालन करावं असं आम्ही आवाहन करतो। प्रशासन हे तुमच्या सोबतच आहे आणि आम्ही सर्व यंत्रणा सजग ठेवलेलीच आहे, फक्त नागरिकांनी आमच्या यंत्रणेला सहकार्य करावे ही विनंती। गेल्या वर्षी नाट्यगृहामध्ये लहान मुलांना सिलेंडर वापरून दिला नव्हता, त्याला बोळा होत नव्हता, त्यामुळे त्यांना सिलेंडर वापरण्याची मुभा आहे का? अजून तरी आम्ही सिलेंडर वापरण्यासाठी मुभा देत नाहीये, मात्र त्यांच्या जेवणाची अगदी दूध चहा वेळेवर देण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत। कारण लहान मुलांना ज्या गोष्टी लागतात दूध बिस्किट्स वगैरे अशा व्यवस्था आम्ही केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना सिलेंडर वापरण्यासाठी सध्या तरी आम्ही मुभा देत नाही आहोत। जर गरज वाटली तर आपण याबाबतीत नंतर निर्णय घेऊ। कोल्हापूर जिल्ह्यासह गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा पाणी पातळी झाल्या, वाडीमध्ये सुद्धा पाणी आलं। इचलकरंजी शहरामध्ये पाण्याची पातळी आता वाढत आहे। आपण जर पाहिलं तर कोल्हापूर शहरानंतर इचलकरंजी शहरामध्ये पाणी वाढते। आता इचलकरंजी जी पंचगंगा नदी आहे ती 3 किलोमीटर आपली हद्द सोडून पुरेशा सोडून बाहेर आहे। आपण जर पाहिलं तर कटके गेले आणि शेळके मळ्यामध्ये हे पूर्ण पाणी जवळजवळ पहिला पंचगंगेचा जो पूर येतो तो या शेळके मळ्यात येतो। आपण जर बघितलं तर याच कटके गल्लीतील 12 कुटुंबांना स्थलांतरित आहेत, यामध्ये 7 कुटुंब नातेवाईक राहिले आणि 3 कुटुंबांना छावणी ठेवण्यात आहे। अजून पाणी आता सकाळपासून स्थिर झालं आहे, त्यामुळे इथले जे पूरग्रस्त नागरिक आहेत आपल्या घरामध्ये थांबलेले आहेत। जर पाणी वाढलं तर यांचं स्थलांतरित करण्यासाठी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे, पण खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा वारंवार सूचना देत आहेत। काय सूचना तुम्ही देता याच्यावर? सर्व महानगरपालिकेतर्फे सर्वांना एक आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी आपल्या मौल्यवान वस्तू व कागदपत्रे व दागदागिने व्यवस्थितरित्या योग्य ठिकाणी ठेवत व पुराच्या पाण्यात वस्तुस्थिती पाहता कोणीही पाण्यामध्ये न जाता आपल्या नाट्यगृह या ठिकाणी छावणीमध्ये सर्वांची व्यवस्था करण्यात आली आहे। आपण जर बघितलं तर नगरपालिकेच्या वतीनं वारंवार इथल्या पूरग्रस्त नागरिकांना स्थलांतरित सूचना देत आहेत। आपण जर बघितलं तर माझ्या मागच्या वाटेत बघितलं तर या शेळके गल्लीमध्ये संपूर्ण जवळजवळ 30 ते 35 कुटुंब राहतात, पण पाणी अजून काल 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाणी काहीतरी स्थिर झाले। पण कोल्हापूरला ज्यावेळेला पाणी वाढत असतं त्यावेळेला इचलकरंजीत पाणी वाढत नाही, पंचगंगा वाढत नाही, पण कोल्हापूरचं पाणी ज्यावेळेला कमी होतं त्यावेळेला इचलकरंजी पंचगंगेचं पाणी वाढतं आणि याचा फटका जास्त करून शिरोळ आणि इचलकरंजी शहराला मोठ्या प्रमाणात बसतो असतो। पण गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कुठेतरी पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला। कॅमेरामॅन रोहन सायनाथ TV9 मराठी, इचलकरंजी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।